हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी झटपट काय बनवणार आहे आज तुम्हाला चला तर मी आज दाखवणार आहे पावटा आणि बटाट्याची भाजी रबरबीत आमटी करणार आहे। हे बघा, पावटा घेतलेला आहे निवडायला आणि रबरबीत बटाट्यामध्ये घालून चांगलं करणार आहे। आणि चला तर मग माझा पावटा निवडून झालेला आहे। टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा आणि एक बटाटो घेतलेला आहे आणि पावटा निवडून घेतलेला आहे। मग आता बटाट्याला साल काढून घेतलेला आहे आणि त्याची फोड्या सुद्धा केलेल्या आहे, पावट्यामध्ये मिक्स केलेला आहे मी ना। आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घ्या। हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्या। आणि चला तर मग आता मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरलेला आहे आणि सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि आता गॅस चालू करतो आणि आता कुकर ठेवतो गॅसवर। आणि जेव्हा आपल्याला रबरबीत आमटी वगैरे कुठलं बी करायचं असलं तर शक्यतो कुकरमध्ये करा। आणि तेल घातलेलं आहे 1 चमचा, मी 1 ते 1.5 चमचे तेल घाला, जितकं ऑइली लागते तितकं तुम्ही घालू शकताय। आणि खूप पावटा आणि बटाट्याची भाजी खूप रबरबीत आमटी छान लागते आणि झटपट तुमचा 7-8 मिनिटात आमटी तयार होते। जिरा मोहरी मी घालून घेतलेला आहे। आता कांदा बारीक चिरलेला आहे ते पण मी घालून घेत आहे। आणि आता चांगलं त्याला भाजून घ्या। तांबूस कलर झाल्यानंतर मग त्याला ते तुम्ही टोमॅटो घालून घ्या। भाजले गेलेला आहे माझा कांदा आणि आता टोमॅटो घालून घ्या। आता टोमॅटो पहिला चांगलं भाजून घ्या। पावटा आणि बटाट्याची भाजी आमटी वेळ लागत नाही, लगेच आमटी होते कुकरमध्ये। आणि जास्त कुकरमध्ये तुम्ही आमटी वगैरे जास्त वेळ कुठल्याही प्रकारचं करू शकताय। आणि आता भाजले गेलेले टोमॅटो आणि हे कांदा, मग आता मी पावटा आणि बटाटो ह्याच्यात धुवून स्वच्छ कुकरमध्ये मी घालत आहे। आता ह्याला पण तुम्ही चांगलं फ्राय करून घ्या। ह्याच्यात चटणी नंतरनं घालायची, पहिला त्याला फ्राय करून घ्या। कांद्यात आणि टोमॅटोमध्ये त्याचं पण पावट्याचं आणि बटाट्याचं फ्राय होतोय। पहिला त्याला चांगला आता भाजून घ्या, खालीवर परतून घ्या 2-3 मिनटं। आणि गॅस शक्यतो आमटी वगैरे तुम्ही कुकरमध्ये करा, गॅसची बचत होते। मी शक्यतो आमटी वगैरे असलं तर कुकरमध्ये झटपट 10 मिनटात माझी कुठलीही आमटी तयार होते। मी आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट, खोबरे खिसलेलं ते पण मी करून ठेवलं होतं, ते पण घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट सगळीच बायका महिला करून ठेवतात, मी पण असं इमर्जन्सीला करून ठेवते कूट। आणि आता चटणी घातलेलं आहे आणि खालीवर आता चांगलं ह्याला परतून घ्या। पावटासुद्धा भाजले गेलेला आहे चांगलं। आणि चवीनुसार मीठ, तांब्यात म्हणजे आमटी करणार आहे तुम्ही, जितकं लागते तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय। मी 1 वाटी 1 तांब्या असं घालू शकताय। मी छोटा तांब्या पाणी घातलेला आहे, चांगले रबरबीत आमटी होत्या। आणि आता वरनं कोथिंबीर घालून घ्या। चला तर मग आता माझी झटपट आता मी 5 ते 7 मिनटं आता मी गॅसवर ठेवणार आहे। 3 शिट्ट्यामध्ये माझी पावट्याची आमटी म्हणजे बटाट्याची भाजी आमटी तयार होते। 5 मिनटात पावटा आणि बटाट्याची आमटी। चला तर मग आता माझे तयार झालेले आहे, हे बघा। आणि गॅसची पण बचत होते, कुकरमध्ये झटपट होते। आणि कशी वाटली तुम्हाला माझी आमटी पावट्याची आणि बटाट्याची आणि झटपट केलेलं आहे। चला तर आता जेवणाचे ताट पण तयार केलेलं आहे, गव्हाचं खीर पण बनवलेलं आहे, चपाती पण आहे। आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। जेवण तयार झालेलं आहे।